सांगली महानगरपालिका डॉक्टर परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि क्रेडा ही सामाजिक संस्था डॉक्टर महेश शाह सर्वहित हॉस्पिटल सांगली यांच्या वतीनं मिरज हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य कार्यक्रम संपन्न। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि क्रेडा ही सामाजिक संस्था डॉक्टर महेश शाह सर्वहित हॉस्पिटल सांगली यांच्या वतीनं मिरज हायस्कूल मिरज येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त संजीव ओहोळ, इचलकरंजी नगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील तसेच परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी आणि क्रेडाई संस्थेचे अध्यक्ष जयराज सगरे, आनंदराव माळी, सेक्रेटरी दिलीप माळी, डॉक्टर महेश शाह सर्वहित हॉस्पिटल सांगली मंदार वसगडेकर, उमेश बनसोडे आणि महापालिकेचे सर्व अधिकारी, सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि पत्रकार बंधू हजर होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र नागरगोजे यांनी केले। त्यांनी प्रशालेच्या एकूणच इतिहासाबद्दल आणि नजीकच्या काळात प्रशालेमध्ये झालेला आमूलाग्र बदल याविषयी मत व्यक्त केले। इथून पुढील काळात प्रशालेच्या यशाचा आलेख असाच उंचावत राहील याची ग्वाही दिली। त्याबरोबरच प्रशालेमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या वतीनं राबवले जाणारे विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम, त्याचबरोबर सध्या शाळेत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या विविध वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या प्रयोगशाळा यांची माहिती दिली। सर्व मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक नागरगोजे सर, पर्यवेक्षक दुधाळ सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। क्रेडाईचे अध्यक्ष जयराज सगरे, उपायुक्त स्मृती पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता येणाऱ्या गोष्टीची समरूप झाले असता यश हमखास प्राप्त होते, असा मौलिक संदेश आयुक्त श्री शुभम गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे। सांगण्याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला कुठलीही गोष्टी करायच्या असेल भविष्यात, जीवनात, आयुष्यात, तर आपल्याला नेहमी असा वाटतो की अरे बाबा नाही, हे माझ्यासाठी नाही, मी तर एकदम गरीब आहे आणि गरीब असल्यामुळे मी मोठा बिझनेसमॅन होऊ शकत नाही, मी मोठा अधिकारी होऊ शकत नाही, मी मोठा हॉस्पिटल उभा करू शकत नाही, मी चांगली शाळेत शिकू शकत नाही। पण तुम्हाला जे सगळे लिमिटेशन्स तुम्हाला वाटतात, तुम्हाला जे सर्व असे फॅक्टर्स वाटतात की यामुळे मी हा करू शकत नाही, कदाचित ते फॅक्टर्स जे आहेत, ते लिमिटेशन जे आहे फक्त तुमच्या डोक्यात आहे, पण वास्तविक जगात जर तुम्ही खऱ्या अर्थाने प्रयत्न केला तरी ती लिमिटेशन राहणार नाही। आणि जे तुम्हाला आज वाटत असेल की मी करू शकत नाही भविष्यात कधीही, कदाचित तुम्ही करणार पण आणि बरेच लोकांसाठी करून घडवणार पण। तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःच्या मनात धरावं लागेल की कुठल्याही प्रकारची लिमिटेशन तुमच्यासाठी नाहीच आहे। तुम्ही आजपासून ज्या पण गोष्टीसाठी तुम्ही स्वप्न बघितला तरी तुम्हाला 100% त्याच्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे। आपले भारताचे पूर्व राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ते असं म्हणायचं की स्वप्न कुठला असतो, स्वप्न तो असत नाही ज्यामुळे आपण झोपतो, स्वप्न तो असत नाही ज्यामुळे आपण झोपतो, स्वप्न कुठला असते, स्वप्न कुठला असते जो आपल्याला झोपू देत नाही। पण त्यासाठी अजून मी त्यात ऍड करू इच्छितो की स्वप्न तो असते जो आपल्याला झोपू देत नाही, पण प्रत्येक स्वप्न नाही, मोठा स्वप्न असायला पाहिजे। असा स्वप्न व्हायला पाहिजे जे तुम्हाला वाटत असेल की ते मी करू शकत नाही, तसा स्वप्न असते जे तुमच्यासाठी सोपं असेल, सोयीस्कर असेल, तो स्वप्न नाही, ती वास्तविकता आहे। स्वप्न तो असते जे तुम्हाला असं वाटते की माझ्यासाठी प्रॅक्टिकल नाही, माझ्यासाठी प्रयत्न मी केला तरी पण कदाचित मी करू शकणार नाही, घडून आणू शकणार नाही, त्या प्रकारचे प्रयत्न आपल्याला करायचे आणि तसा स्वप्न बघून आपल्याला समाजात काहीतरी वेगळा करून दाखवायचे। आता मॅडम म्हणत होते की मीच्या नाही आम्हीचा विचार करा, पण मी सांगणार मीच्या करा, मीच्या केला तरी पण चालेल, पण मीच्या करताना फक्त या बाबीमध्ये मीचा विचार करा की मी मनुष्य म्हणून, मी एक समाजाचा अंग असून मी समाजासाठी काय करणार, मी समाजासाठी काय देणार, मी माझ्या जीवनात तर जे केला तर बरोबर आहे, माझ्या कुटुंबासाठी केला तरी पण चालेल, पण मी समाजासाठी काय कॉन्ट्रीब्युट करणार, कुठल्या प्रकारची सेवा देणार, त्याचा विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे। आणि माझी सर्व शिक्षकांना सुद्धा विनंती राहील की आपल्या मुलांना असे प्रकारचे विचार त्याच्या मनात आले पाहिजे, त्याचा प्रयत्न आपण सर्व शिक्षकांनी सुद्धा या शाळेत राहून केला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।